कृती आता आपण एक पत्रकार परिषद घेतात. काय नेमकं कारण आहे, काय झालं तर प्रकरण काय? काल रात्री 1 वाजता आमच्या घराच्या आजूबाजूने 30 ते 35 पोरं एका बाजूने गेले आणि परत 1 तासाने परत त्यांचा आवाज आला, म्हणून मी घराच्या बाहेर आले. तर त्यावेळेस माझे जे स्टिकर्स वगैरे लागलेत आमच्या दाराला, तिथे येऊन त्या स्टिकर्सवर मारून शिव्यागाळा करून गेले घराकडे बघून. किती लोक होते त्यामध्ये? 25 ते 30 होते आणि ज्यावेळेस मी आवाज दिला तर त्यावेळेस आवाज ऐकून पळाली ती पोरं. मुंब्रा पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केलेली आहे सिनियर पीए कडे. आज 6 वाजता जाऊन आम्ही तक्रार करून आलो, कारण की दहशतीचं वातावरण 2017ला देखील झालं होतं. तर एक उमेदवार असल्यामुळे माझ्या घरावर देखील काल हा प्रकार घडलेला आहे. तुम्हाला पोलिसांकडून काय आश्वासन देण्यात आलं? ते म्हटले की आम्ही तुमची जी एनसीए वगैरे ते घेऊ आणि तुम्हाला सपोर्ट करू म्हणून. क्या वजह थी इसका? नेमकं काय कारण होतं? कारण मला माहिती नाही, कारण मी अपक्ष उमेदवार आहे आणि पक्षाचे वगैरे पहिल्यांदा उभा आहे. काही वेळेस माघार घ्या वगैरे या देखील आमच्यापर्यंत या गोष्टी आलेल्या आहेत, पण आम्ही माघार वगैरे घेतली नाही. तर मग ते विरोधकांचाही एक हे असू शकतं, म्हणून काल ते आमच्यावर ही घटना घडलेली आहे रात्री. बापू क्या कहेंगे इस घटना को लेकर? इस घटना का सबसे पहले मैं कड़ी निंदा करता हूँ। आज बहुत सालों के बाद इस रेती बंदर विभाग से पढ़ी लिखी ग्रेजुएट लड़की हमने इस वक्त पब्लिक की जन सेवा के लिए खड़ी की है। हमने पक्ष की टिकट मांगी थी, लेकिन हमारी टिकट कटिंग होने की वजह से यह अपक्ष हो गई और अपक्ष उम्मीदवार आज ये सारे पक्ष के लोगों के बीच में एक ही अपक्ष उम्मीदवार है जो गरीब घराने से है और वो लड़ रही है। अब मुझे पता नहीं 40-40, 50-50 लड़के लोग आके घर के बाजू में गली में आकर दहशत का माहौल फैला रहे। मुझे तो ऐसा लगता है कि जो अपोजिट लोग हैं उनके पैर के नीचे की रस्सी खिसक चुकी है, क्योंकि उनको पता चल चुका है कि ये बच्ची लीड ले रही है, प्रचार में लीड ले रही है। क्योंकि हम रात्री आपल्या घरासमोर घोषणाबाजी व धमकावण्याचा प्रकार घडला, यामध्ये राजकीय दबाव किंवा विरोधकांचा हात असल्याचा संशय आपल्याला वाटतो का? हो, परिपूर्ण वाटतो, कारण की हे अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष उमेदवारासमोर सगळे भलाढ्य मोठे मोठे कोट्याधीश उभे आहेत आणि अपक्ष उमेदवार हे गोरगरीब भोजनातून आलेली मुलगी आहे. ही एक ग्रॅज्युएट शिकलेली मुलगी आहे, जे समाजाची सेवा करण्यासाठी ती पुढाकार घेत आहे. पण वारंवार बाहेरचे लोक या रेती बंदरला हलक्यामध्ये घेऊन वारंवार दहशतीचा माहोल तयार करतात. त्यांना असं वाटतं की आम्ही घाबरून जाऊ, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्या रंजल्या लोकांना घटनेमध्ये निवडणूक लढण्याचा आणि लढवण्याचा अधिकार दिलेला आहे. पण तो अधिकार कुणीही मायकाला हिसकावून घेऊ शकत नाही. आम्ही ठाम आहोत. मतदान प्रक्रियेबाबत पोलीस बंदोबस्ताची मागणी आपण केली आहे. आम्ही पोलिसांना सांगितलं सिनियर पीएला, नाही तर आपण याला लोकशाही निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरील धोका मानता का? हो, मानू शकतो. जर त्यांनी बंदोबस्त दिला नाही आणि जर पारदर्शकते पद्धतीने जर निवडणूक झाली नाही तर आम्ही याचा काय निषेध करतोच. निवडणूक पारदर्शक प्रमाणे झाली पाहिजे. प्रत्येक मतदान करणाऱ्याला अधिकार स्वतंत्र असला पाहिजे. दबावाखाली, दहशतखाली, पैसे वाटून, दमदाटी करून असे नाही चालणार. आज मी सर्व जनतेला अपील करतो, हात जोडून तुमच्या माध्यमातून, बिनधास्त घराच्या बाहेर पडा, लोकशाही जिवंत ठेवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये अधिकार दिलाय ते तुम्ही मतदान करा. प्रभाग क्रमांक 26च्या सर्व जनतेला मी हात जोडून विनंती करतो, न दबावाखाली येता, न घाबरता बिनधास्त या आणि जे सुशिक्षित आणि योग्य अशा उमेदवारांना निवडून द्या. दहशतीला बळी पडू नका, ही माझी विनंती आहे.